सो हॅलो गाईज, नमस्कार. मी प्रथमेश शुगर मुगले आणि आज आपण जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगबद्दल माहिती बघणार आहोत. तशी जुन्नरमध्ये साधारण 3 कॉलेज आहे. त्याच्यामध्ये पहिलं जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर या 3 कॉलेजमध्ये सगळ्यात बेस्ट कॉलेज म्हणजे ते आपलं जय हिंद कॉलेज. सो जय हिंद कॉलेजमध्ये मी देखील 3 वर्षापासून शिकत आहे. तर तुम्हाला हॉनेस्ट आणि डिटेल रिव्ह्यू भेटणार आहे कॉलेजबद्दल. पूर्ण व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे डाऊट आहे कॉलेजबद्दल ते सगळं क्लिअर होतील. आपण कॉलेजमध्ये असणारं हॉस्टेल, त्याच्यानंतर मेस आणि कॉलेजच्या आसपासचा जो एरिया आहे त्याबद्दल सर्व रिव्ह्यू ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. हे आहे आपलं कॉलेज. तर ह्या कॉलेजमध्ये आपल्याला दिसतं तेवढी बिल्डिंग पूर्ण जी जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची नाही आहे, त्याच्यामध्ये पॉलिटेक्निक देखील आहे. हे आपल्या समोर दिसतं ते हॉस्टेल आणि मागं फार्मसीच्या कॉलेजचं तेव्हा काम चालू होतं. या साईडला मेस देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसू शकते. आता हा कॉलेजचा एंट्रन्स आहे. यामध्ये सुरुवातीलाच देवीची मूर्तीची स्थापना केलेली आहे. हे आपले कॉलेजचे प्रिन्सिपल माननीय गरकर सर. हे आहे गल्ले सर. यांच्याकडे आपल्याला ॲडमिशनसाठी किंवा इतर गोष्टींसाठी जावं लागतं. हे आपल्या कॉलेजच्या मॅडम गुंजाळ मॅडम. ते सर्व कॉलेज आता गुंजाळ मॅडम सांभाळतात. त्यानंतर हे ऑफिस आहे. इथं कॉलेजच्या स्टाफची मीटिंग भरते. इथं तुम्हाला अलाउड नाही जाण्यासाठी. हे तुमच्यासाठी नाही आहे थोडक्यात. हे जे आहे हे कॉलेजचं ऑफिस आहे. हे तुमच्यासाठी. इथं तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इथंच जावं लागतं. त्याच्यानंतर स्कॉलरशिपचे फॉर्म वगैरे. ही कॉलेजची लॅब आहे. लॅब म्हणजे ती एका डिपार्टमेंटली लॅब आहे. ही देखील लॅबच आहे. हा क्लासरूम नाही आहे. तुम्हाला बेंच दिसतं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की लहान क्लासरूम आहे, पण तसं नाही आहे. ही देखील लॅब आहे. ती फर्स्ट इयरची केमिस्ट्रीची लॅब आहे. ही इलेक्ट्रॉनिक्सची लॅब आहे आणि इलेक्ट्रॉनिक्सचीच मुलं आहे. ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची प्रॅक्टिकल लॅब आहे. इथं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकल होतात. तर झालं या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. साधारण तुम्ही जर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार असाल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 80चं मेरिट लागतं. 80 किंवा अबव 80 आणि बाकीच्या ब्रांच वाईज वेगवेगळे मेरिट असतात. ते तुम्हाला साधारणपणे फी स्ट्रक्चरचा विचार केला तर ओपनसाठी 60,000 रुपये फी आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 40,000 रुपये आणि NT साठी 10 ते 15,000 रुपये आहे. ती प्रत्येक इयर वाईज चेंज होत असते फी. त्याच्यामुळं फिक्स अमाऊंट नाही सांगू शकत. तर कॉलेजमध्ये अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर कॉलेज आहे आपलं जुन्नरपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि जे आपलं नारायणगाव आहे तिथून 7 किलोमीटर अंतरावर आहे. इथून पण मुलांना काही वस्तू आणायच्या असल्या तर ते नारायणगावला जाणं प्रेफर करतात, कारण नारायणगावची कनेक्टिव्हिटी चांगली आहे. गाड्या लगेच तिकडे जाताना गाड्या भेटतात, येताना देखील भेटतात आणि भरपूर साऱ्या वस्तू तिथं नारायणगावमध्ये भेटून जातात. मुलं बऱ्यापैकी हॉस्टेलला राहतात, परंतु 10% मुलं काही जे इथून रूमवर राहतात ते नारायणगावमध्येच राहतात. आता ही तर झाली बेसिक इन्फॉर्मेशन जी की तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे आणि दुसरी एक वेबसाईट देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. त्याच्यावर भरपूर सारी माहिती आणि एक यूट्यूबचा व्हिडिओ देखील आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफच्याबद्दल माहिती भेटून जाईल. त्याच्यानंतर कॉलेजचा जो कोड आहे त्याच्याबद्दल माहिती भेटून जाईल. तर बेसिकली हॉस्टेलबद्दल बोलायचं म्हटलं तर हॉस्टेलची फी साधारण आता इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी 14,000 प्लस 2,000 डिपॉझिट असे आहे. परत मुलींसाठी 15,000 ते 25,000 रुपये फी आहे. कारण जुनं जे हॉस्टेल होतं त्याचे फी कमी होती, 15,000 ते साधारण 17,000 होती. आणि आत्ता नवीन जे हॉस्टेल झालं आहे त्याची 20,000पेक्षा जास्त फी आहे. किंवा 2 बेड भेटतात डबलचे. 4 मुलं राहतात एका रूममध्ये. त्याच्यामध्ये एक टेबल आहे. त्याच्यानंतर 2 खुर्च्या भेटतात, एक रॅक भेटते तुम्हाला साहित्य ठेवण्यासाठी. हॉस्टेलमध्ये गरम पाण्याची सुविधा देखील आहे. सकाळी तुम्हाला गरम पाणी भेटतं. हिवाळ्यात देखील पाणी थोडंफार गरम असतं, त्याच्यामुळं पाण्याचा देखील प्रॉब्लेम नाही आहे. रूमची साईज देखील मोठी आहे, त्याच्यामुळं आरामशीर तुम्ही 4 जण ते राहू शकतात. आणि हॉस्टेलचे मुलं देखील चांगले आहे. तुमच्याशी इझिली बॉन्डिंग तुमची मुलांशी होऊन जाणार, त्याच्यामुळे हॉस्टेलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर हॉस्टेलच्या इतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी देखील होतात. हॉस्टेलच्या बाहेरच मोठं ग्राउंड आहे, त्याच्यावर मुलं कायम खेळ खेळत असतात. तुम्हाला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल तर क्रिकेट आहे बाहेर चालू असतं, फुटबॉल चालू असतं, व्हॉलीबॉल भरपूर मुलं खेळतात. त्यानंतर हॉस्टेलच्या इतर ॲक्टिव्हिटी जर म्हटलं तर इथं DJ लावला जातो शिवजयंतीला. त्याच्यानंतर रंगपंचमीच्या दिवशी देखील DJचं नियोजन केलेलं असतं. त्याच्यानंतर आणखी भरपूर सारे इव्हेंट इथं सेलिब्रेट केले जातात. होळीला मोठं नियोजन असतं. होळीला सर्व मुलं जमतात. परत आपलं
तर देवगिरी पौर्णिमेला देखील इथं दूध आटवण्याचा कार्यक्रम असतो. दूध आटवलं जातं. मुलांचे बड्डे वगैरे सेलिब्रेट होतात. हॉस्टेलचे सगळे मुलांचा बड्डे सेलिब्रेट करतात. हॉस्टेलचे रेक्टर देखील आपले सर्व गोष्टींना परवानगी देत असतात. सो अशा प्रकारे हॉस्टेलबद्दल बघितलं तर ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स हॉस्टेल लाईफ चांगली असणार आहे. त्यानंतर आपण आता मेसबद्दल माहिती जाणून घेऊया. तर मेस ही मुलांसाठी 3100 रुपये आहे, मुलींसाठी 2800 रुपये आहे. तर मुलांना सकाळी आपल्याला 9 वाजता नाश्ता भेटतो. नाश्त्यामध्ये चहा असतो, त्याच्यानंतर इतर पोहे, वडापाव किंवा उपमा असे काही पदार्थ भेटतात. त्यानंतर 11:15 ते 1 या दरम्यान आपल्याला जेवण असतं. आणि कॉलेजची सुट्टी देखील 11:15 वाजता होते, त्याच्यामुळे 11:15 टाईम आहे जेवणाचा. तर जेवणामध्ये आपल्याला एक भाजी भेटते, त्याच्यानंतर एक सुकी भाजी भेटते, चपाती भेटते आणि डाळ भात भेटते. आणि संध्याकाळी देखील अशाच पद्धतीचा मेनू भेटतो. नॉन व्हेजिटेरियन असाल तर नॉनव्हेज देखील बुधवारी आणि रविवारी अवेलेबल असतं, त्याच्यामुळे तो देखील प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपल्याला असं वाटतं की कॉलेजची मेस म्हणजे क्वालिटीने भेटत, असं नाही आहे की आसपासच्या परिसरात देखील भरपूर मेस आहे, परंतु कॉलेजची मेस ही चांगली आहे, सध्या तरी चांगली आहे. आणि कॉलेजच्या बाहेर देखील तुम्हाला 2-3 ठिकाणी मेस लावण्याचे चान्सेस उपलब्ध आहे, त्याच्यामुळे मेसचाही कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही इथं आल्यावर. आणि बऱ्यापैकी मुलं कॉलेजची मेस लावण्यास प्रेफर करतात, जे की चांगली आहे म्हणून. तर ठीक आहे, हे झालं मेस आणि हॉस्टेलबद्दल. तर कॉलेजच्या परिसरात एक जिम देखील आहे, तिथं तुम्ही व्यायाम करू शकतात. तर कॉलेजच्या बाहेरमध्ये आपल्या परिसरात कॉलेजच्या दुकानांची कमी आहे. आपलं कॉलेज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर रुरल भागामध्ये कॉलेज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही वस्तू आणायच्या असल्यात नारायणगावला किंवा जुन्नरला जावं लागणार आहे. ते करू शकतात. इथं फिरण्यासारखी भरपूर ठिकाणं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात जवळ जर बघितलं शिवनेरी किल्ला आहे, जो की इथून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यानंतर ओझर आहे 7-1 किलोमीटर अंतरावर. त्याच्यानंतर लेण्याद्री देखील इथून 14-1 किलोमीटर अंतरावर आहे, त्याच्यामुळे तुम्ही फिरण्याचा आनंद मनसोक्त घेऊ शकतात. इथून नाणेघाट देखील 32 किलोमीटरवर आहे. माळशेज घाट आहे, भरपूर सारे फिरण्यासारखे ठिकाणे आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं बोर नाही होणार. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर येणाऱ्या मुलांची भीती असते की भांडणं वगैरेचं, तर तसं वातावरण इथं बिलकुल नाही आहे. चांगल्या पद्धतीने मुलं राहतात. कधी भांडणांचा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे तो प्रॉब्लेम येणारच नाही. रॅगिंग वगैरे काहीच होत नाही कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही फ्रीली कॉलेज लाईफ आणि हॉस्टेल लाईफ एन्जॉय करू शकतात याची. तर कॉलेजमध्ये अंतरंगसारखे कार्यक्रम होतात. तुम्हाला जर स्पोर्टमध्ये असाल तुम्ही तर भरपूर सारे स्पोर्ट देखील घेतले जातात इथं. दरवर्षी इथं स्पोर्ट्स घेतले जातात. त्यानंतर अंतरंगमध्ये डान्स वगैरे सगळं असतं, त्याच्यामुळे तुम्ही विथ स्पोर्टमध्ये देखील भाग घेऊ शकतात आणि कॉलेजचे कल्चर देखील एन्जॉय करू शकतात. त्याच्यामुळे तर लोकल मुलांसाठी बसची सुविधा इथं साधारण इथं बसची फी 16,000 ते 20,000 म्हणजे 20,000पर्यंत तुम्हाला बसची फी द्यावं लागू शकते वर्षभरासाठी. तर बऱ्यापैकी मुलं बसनीच येतात. इथं आसपासच्या परिसरातील जवळपास आपल्या कॉलेजची बस इकडं आळेफाट्याच्या पुढं साधारण 20 किलोमीटर जाते, त्याच्यानंतर इकडं मंचरपर्यंत जाते. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी आहे बसनी भरपूर मुलं येऊ शकतात. आणि लांबून येणाऱ्या मुलांसाठी जर विचार केला तर इथून रेल्वे स्टेशन जे आहे पुण्याचं 80 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर बस स्थानक जे आहे ते नारायणगावचं इथून 8 किलोमीटर आहे कॉलेजपासून दूर. त्याच्यानंतर विमानाने जर यायचं असलं बाहेरून समजा जास्त कोणाला तर ते देखील 80 किलोमीटर लांब आहे. पुण्याला एअरपोर्ट आहे, तिथून येऊ शकतात. आता तुम्हाला एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन सांगतो, काही गोष्टी कॉलेजबद्दल चांगल्या आणि काही गोष्टी वाईट. तर पहिल्यांदा आपण चांगल्या गोष्टी बघूया. तर कॉलेज हे फीच्या दृष्टीनं बाकीच्या कॉलेजच्या मानाने विचार केला तर फी कॉलेजला भरपूर कमी आहे. आणि इथं शिष्यवृत्तीसाठी भरपूर प्रेफरन्स दिला जातो. आंध्रे सर आहे आपल्याला शिष्यवृत्तीसाठी, ते तुम्हाला इंडिया बोर्डची शिष्यवृत्ती मिळवून देतील तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर. कॉलेजची फी कमी आहे इतर कॉलेजांच्या मानाने विचार केला तर. आणि तुम्हाला कॉलेजमध्ये खर्च देखील कमी लागतो, कारण कॉलेज रुरल एरियामध्ये असल्यामुळे तुमचा खर्च देखील खूप जास्त प्रमाणात कमी असणार आहे इतर मुलांपेक्षा, सिटीतल्या कॉलेजांपेक्षा देखील. त्याच्यामुळे तुमची पैशांची नक्कीच बचत होऊ शकते इथं आल्यावर. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं चांगली गोष्ट कॉलेजची की स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे. आणखीन या कॉलेजमध्ये कॉलेजचं हॉस्टेल चांगलं आहे, कॉलेजची मेस चांगली आहे. बाकीच्या कॉलेजांसारखं हॉस्टेल किंवा मेसचा प्रॉब्लेम तुम्हाला इथं भेटणार नाही. त्याच्यामुळं असे हे झाले कॉलेजचे चांगले पॉईंट. आता कॉलेजबद्दल थोडक्यात म्हणजे वाईट किंवा थोडे मुलांना न आवडणारे पॉईंट बघूया. तर त्याच्यामध्ये कॉलेज म्हणजे रुरल एरियामध्ये असल्यामुळं तो एक प्रॉब्लेम आहे. इथं अवेलेबिलिटी कमी आहे सध्या. झेरॉक्स वगैरे कॉलेजचं झेरॉक्सचा प्रॉब्लेम आहे थोडा, म्हणजे तिथं आपल्याला कॅशच पैसे द्यावं लागतात. ती एक कॉलेजची वाईट गोष्ट आहे. आणि बाकी तुम्हाला ओव्हरऑल जर बघितलं तर प्लेसमेंटसाठी सेल्फ प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. कॅम्पस प्लेसमेंट देखील येईल फ्युचरमध्ये, पण कॅम्पस प्लेसमेंटवर डिपेंड राहतं कामा नये.
तुम्हाला बघायला भेटलं असेल जय हिंद कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेज. त्याच्यामध्ये MBA, BCA, MCA, त्याच्यानंतर फार्मसी, परत पॉलिटेक्निक सगळं काही इथं अवेलेबल आहे. सगळे कॉलेज इथं अवेलेबल आहे. इथे तुम्हाला आता फार्मसीचं कॉलेज चालू होईल 1-1.5 वर्ष झाले. त्याच्यानंतर MBAचं नुकतं चालू झाले आता 2024 मध्ये इथे ॲडमिशन चालू झाली MBAचे. BCA आणि MCA देखील याच वर्षी चालू झाले. त्याच्यामुळे तुम्हाला त्याबद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि बाकीची कॉलेजची वेबसाईट आणि आणखी एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तो देखील बघून घ्या. सो आपल्या कॉलेजचा टायमिंग 9:15 ते 4 वाजेपर्यंत असतो. सो आय होप की तुम्हाला सर्वच इन्फॉर्मेशन भेटले असेल. तर काही इन्फॉर्मेशन आणखी पाहिजे असले तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीन उद्योगवर. तर ठीक आहे, थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना शेअर करा, त्यांच्याबद्दल नक्कीच पोहोचवा. ही इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल.